हॅलो एव्हरीवन, ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी जो भाताचा प्रकार तुम्हाला दाखवणार आहे, दुपारच्या जेवणासाठी उत्तम अशी रेसिपी आहे। झटपट होणारी आणि तितकीच टेस्टी रेसिपी आहे। तर रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर इथे मी 2 ते 3 तास अख्खे मसूर भिजत घातले होते। ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे। सोबतच इथे मी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। हे नॉर्मल तांदूळ इथे मी वापरलेले आहेत। आता आपण फोडणी करून घेऊयात। कुकरमध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये खडे मसाले आणि मोहरी घालून घ्यायची आणि त्यामध्ये उभा चिरलेला कांदा इथे मी घालून घेतलेला आहे। कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे गोल्डन होईपर्यंत। इथे मी आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट करून घेतलेली आहे। याऐवजी तुम्ही तुमचं जे वाटण वगैरे असेल ते तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता। इथे मी नॉर्मलच वाटण वापरलेलं आहे। तर हे घालून झाल्याच्या नंतर मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचे। सोबतच इथे मी टोमॅटो घालून घेतलेला आहे, तो देखील आपल्याला परतून घ्यायचा आहे। हे सगळं परतून झालं की आपले जे बेसिक मसाले असतात ते यामध्ये घालून घ्यायचे। इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलंय, हळद, तिखट चवीनुसार, गरम मसाला, सर्व मसाले घालून झाल्याच्या नंतर मिनिटभर आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे। तर हे परतून झालेले आहेत। तर आता आपण मसूर जी स्वच्छ धुवून घेतली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे। इथे मी 1 वाटी मसूर घालून घेतलेली आहे। सोबतच आपल्याला तांदूळ यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे, तेलामध्ये परतून घ्यायचे। तर इथे मी माझ्या आवडीनुसार इथे तयार केलेला आहे मसाले भात। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये आणखी थोडेसे बदल करून घेऊ शकता। तर मस्त असा इथे आपला तांदूळ परतून झालेला आहे। तांदूळ आणि मसूर याच्या अंदाजानुसार त्यामध्ये इथे मी दुप्पट असं पाणी घालून घेतलेलं आहे। तर मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि मीडियम गॅसवर कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात। 2 शिट्ट्या झाल्याच्या नंतर कुकर इथे थंड झालेला आहे। तर पहा किती छान मस्त असा भात इथे तयार झालाय। तर आता आपण सर्व करून घेणार आहोत। तर मस्त असा गरमागरम इथे भात मी सर्व केलेला आहे। सोबतच पापड आणि काकडी घेतलेली आहे। तर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।